कसे काय मंडळी, गाडी काढली बाहेर आणि पकडलो सावंतवाडी वेंगुर्ला रोड. कारण आज जायचा होता सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर. जाता जाता वाटत भेटता त्यामध्ये जयतीर मंदिर आणि सिंधुदुर्गात राहणाऱ्यांका या मंदिर माहीतच असताला आणि या मंदिर रस्त्याक लागानच असा. आणि इकडे मे महिन्यात जयतीर कवळासारखे मोठे उत्सव सुद्धा साजरे होतात. पाऊस भरपूर असल्या कारणान शेतीच्या कामाक पण सुरुवात झाली असा. मग मी सुद्धा सुरुवात केलात की नाही या कमेंट्समध्ये. पण त्याच्या आधी येतात तो म्हणजे घोडावड्याचा बाजार. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूक शेतीची कामं चालू झालेली दिसतात कारण पाऊससुद्धा मोठ्या प्रमाणावर पडत असा. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूक हिरवेगार कुंडे झालेले असत आणि वातावरण पण ढगाळ झालेलं असा. आणि त्याच्यानंतर घोडावड्याच्या बाजारानंतर लागतात तो म्हणजे तळावड्याचा बाजार. आणि कोणाकोणाक पावसात कोकणात फिराक आवडतात त्यांनी कमेंट्समध्ये सांग. आणि आता आपण येऊन पोचलो सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर. स्टेशनवर कशाक तर आज जायचा होता मुंबई. गाडी लावली आणि उतरलो स्टेशनवर. स्टेशनला उतरल्या मुंबई दिल्यासारख्या वाटला कारण इकडे बऱ्याच प्रमाणावर बदल झाला होतो. आणि ट्रेन तर लागलेली होती. आणलेला सगळा सामान ठेवला ट्रेनमध्ये. सावंतवाडी स्टेशनवर यायला आपल्याला लागतात म्हणजे कोकम सरबत. आणि अशा प्रकारे ग्लास ठेवल्या खिडकीवर आणि काढले फोटो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ट्रेन खयची त्या दादर सावंतवाडी एका तुतारीसुद्धा म्हणतात. आणि ह्याच्यानंतर ग्लासाचं काढलं झाकण आणि घेतलं पिऊ. मग बाहेरचं वातावरण पण बघू शकतात, एकदम भारी वाटतं. आणि सरबत पिऊन होतात तोपर्यंत ट्रेन झाली चालू. त्याच्यानंतर सावंतवाडी रोडवरून ट्रेन चालू झाली. आणि अशा प्रकारे पावसात ट्रेनने जाऊची मजाच वेगळी असतात. आणि आपल्याला भेटलेली असतात ती म्हणजे विंडो सीट. आणि गावात जाताना विंडो सीट भेटणं म्हणजे एक वेगळाच सुख असतं. आणि कोणाकोणाक विंडो सीटने गावात किंवा मुंबईत येऊ आवडतात हे कमेंट्समध्ये सांगा. आणि पाऊस असल्या कारणान सगळीकडे हिरव्यागार रान झाला होता. आणि त्याच्यानंतर येऊन पोचलो होतो म्हणजे धाराप स्टेशनला. आणि इकडे पण बऱ्यापैकी पाऊस पडावतो. आणि पावसाच्या पाण्यात कुणगी तर तुडुंब भरलेले असत. आणि पाऊस जोरात दिलो तसं खिडकी घेतली लावून. आणि तुम्ही खिडकीच्या बाहेर बघू शकता की पाऊस किती जोरात पडतो. आणि पाऊस गेलो तसं खिडकी केली ओपन. आणि त्याच्यापुढे आपण येऊन पोचतो ते म्हणजे कुडाळ स्टेशनवर. आणि पावसामुळे निसर्ग तर एकदम भारी बहरान गेलेलो असा. आणि निसर्ग बघून कोकण बघून तर मुंबईत जाण्यासारखे वाटणार नाही. आणि ट्रेनमधून जाता जाता कोकण बघणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. आणि पावसात कोकण तर एक नंबर वाटतं. आणि पावसात परत सुरुवात झाली होती. मग काय खिडकी घेतली लावून. आणि तुम्ही बघू शकता की किती पाऊस जोरात पडता. स्टेशनच्या बाहेर पण भरपूर पाऊस पडत होतो. त्याच्यानंतर आता म्हणजे सिंधुदुर्ग स्टेशन. त्याच्यानंतर लागतात ती म्हणजे गड नदी, त्याला पण भरपूर पाणी येलेलं आता. आणि आता आपण येऊन पोचलो कणकवलीच्या पुढे. तशी ट्रेन लागली चालू. आणि त्याच्यानंतर वेळ झालेली ती म्हणजे टाईमपाससाठी चणे खाऊची. आणि चणे खाऊन होतं तोपर्यंत आम्ही घेतली बिर्याणी खाऊ. आणि त्याच्यानंतर आपण येऊन पोचलो तो म्हणजे दादर स्टेशनवर. आणि दादर या एक मुंबईचं महत्त्वाचं स्टेशन असा. आणि त्याच्यानंतर मुंबईची लोकल पकडली आणि येऊन पोचलो घराकडे. आणि कोणाकोणाक लोकलने प्रवास करू आवडतं त्यांनी कमेंट्समध्ये सांगा. आणि आणलेलं सगळं सामान दादर स्टेशनवर उतरवलं. आणि आपल्याकडे बॅगे तर भरपूर असतात मी बघू शकता कारण आपण गावातनं मुंबई गेलेलो असो. आणि त्याच्यानंतर घरा गेल्या आपण नाश्ता केला आता म्हणजे चाय आणि पोळी आहे. आणि मी घेतले गाव आणि चाय आणि पोळी बघितल्यावर गावची तर आठवण दिली. आणि मुंबई गेल्यावर इडली आणि मेंदूवडे खाऊ नाही तर असं होऊच नाही. आणि त्याच्यानंतर इडली मेंदूवडे आपण घेतले खाऊ. मेंदूवडे खाऊन झाल्यावर रिॲक्शन तर एकदम असा होता एक नंबर. आणि मुंबईत पण पाऊस भरपूर पडा होतो. आणि चाय तर बनताच. आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक आणि शेअर करा.